लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमध्ये देखील खिंडार पडल्याचं चित्र जे आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आहे। भाजपचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा, काय संख्या आहे आता भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र लढते आहे आणि शिंदे सेनेला किती जागा देण्यात आलेल्या आहेत? महायुतीला खिंडार पडले असं चित्र दिसतंय। महायुतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला आम्ही जवळपास 8 जागा दिलेल्या आहेत, शिवसेनेला 1 जागा त्या ठिकाणी लढत आहेत। त्यांचे 2 जिल्हा प्रमुखांमध्ये आणि काही जागा आम्ही वाटप करून घेतलेले आहेत। जिथं एकत्रित लढणं शक्य तिथं आम्ही एकत्रित लढतोय, जिथं कार्यकर्त्यांची मागणी अधिक असेल त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे लढतोय, पण एका विचाराने एका दिशेने आम्ही सर्वजण लढत आहे। युती जर पाहिली आपण तर समतोल कुठे राखला गेला नाही असं दिसतंय, कारण 8च जागांवर NCP लढते आहे। उदगीर आणि अहमदपूरमध्ये, जळकोटमध्ये जर पाहिलं आणि जास्तीत जास्त 51 जागा ज्या ते भाजप लढते। आम्ही आमचं युनिट गण देखील आम्ही पकडलेलं आहे। समजा गणामध्ये जर एकत्रित कार्यकर्ते येत असतील तर आम्ही तिथे एकत्रित लढतोय। समजा गणामध्ये जर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नसेल तर त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र देऊ। आपण विधानसभा न पाहता आम्ही गणापासून आम्ही सुरुवात केलेली आहे। गणातल्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून एकत्रित जिल्ह्यामध्ये जिथं शक्य झालं तिथे एकत्रित लढतो। अहमदपूर आणि उदगीर जळकोटमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे जे नाराज लोक आहेत त्यांनी देखील अपक्ष उमेदवारी भरली, त्याचा परिणाम भाजपावर होईल का? नाही, आता आम्ही सर्वांशी चर्चा करून जिथं भरले असतील तिथं आम्ही उमेदवारी परत घेण्यासाठी आम्ही त्यांना आग्रह करू। पक्षातलेच कार्यकर्ते आहेत। आज पहिला दिवस आहे, आज विड्रॉलची उद्यापासून प्रक्रिया चालू होईल। आज संध्याकाळीच अनेक जण विड्रॉल त्या ठिकाणी करणार आहेत। महेंद्र जोंधळे, टीव्ही मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।